नमस्कार, मी मानसी परब. माझ्या मानसीज क्रिएटिव्ह वर्ल्ड या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या भागात आपण हा सुंदर असा सॉलिड ग्रॅनी स्क्वेअर कसा बनवायचा ते पाहणार. आपण हा बनवताना इथे सुरुवातीला सर्कल घालून घेतलेले आहेत. 1, 2 आणि 3 वेळा आपण सर्कल तयार केलेलं आहे आणि त्यानंतर त्याला चौकोनाचा आकार दिलेला आहे. आपण त्याला चौकोन बनवून घेतलेला आहे. ग्रॅनी स्क्वेअरचा अतिशय सोपा आणि सुंदर असा प्रकार आजच्या भागात आपण शिकणार आहोत. इथे हा बनवण्यासाठी मी हा अबोली रंगाचा वापर केलेला आहे. आज आता आपण बनवताना हा रॉयल ब्ल्यू आणि हा राणी कलर म्हणजे डार्क पिंक अशा दोन रंगांचा वापर आपण इथे करणार आहोत. क्रोशा माझी आहे 3.25 mm ची. आपण सुरुवात करूया. सुरुवात मी ह्या निळ्या रंगाने करते आहे. आपण सुरुवातीला असं मॅजिक सर्कल घालून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने. आणि सुरुवातीलाच आपल्याला इथे 3 साखळ्यांचा पहिला डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे. 1, 2 आणि 3 साखळ्यांचा डबल क्रोशेट झाला की ह्या सर्कलच्या आत आता आपल्याला एकूण 11 डबल क्रोशेट अजून घालून घ्यायचे, म्हणजे एकूण 12 डबल क्रोशेट आपण इथे तयार करणार आहोत. 2 झाले, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. हे 12 डबल क्रोशेट्स तयार झालेले आहेत. आता हे जे मॅजिक सर्कलचं ऊल आहे ते आपल्याला हळूहळू आपल्या बाजूला खेचून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे असं खेचून घट्ट करून घ्यायचं आहे. हा जो पहिला आपला 3 साखळ्यांचा खांब आहे इथे आपलं हे वर्क आपण एका स्लिप स्टिचने जोडून घेणार आहोत. पहिल्या रो मध्ये आपण एकूण 12 डबल क्रोशेट्स घालून घेतलेले आहेत. मॅजिक सर्कलच्या राऊंड 2 ला सुरुवात होती आहे. सुरुवातीला आता आपण इथे 3 साखळ्यांचा एक खांब घालून घेतला. आता ह्या सेम गॅप मध्ये इथे आपल्याला एक दुसरा डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे एकाच साखळीवर ही जी साखळी आपल्याला इथे मिळते प्रत्येक डबल क्रोशेटच्या डोक्यावर इथे पुढच्या खांबाची प्रत्येक साखळीच्या डोक्यावर आता आपण 2-2 डबल क्रोशेट्स घालून घेणार आहोत. म्हणजे ह्या राऊंडमध्ये आपल्याकडे एकूण 24 डबल क्रोशेट्स तयार व्हायला हवेत. या अशा पद्धतीने एकाच ठिकाणी ह्या एकाच गॅपमध्ये आपल्याला 2-2 डबल क्रोशेट्स घालून घ्यायचे आहेत. हे 2 झाले, म्हणजे 2 वेळा झाले. हे तिसऱ्यांदा आपण घालतो आहोत, म्हणजे एकूण आत्ता आपले 6 डबल क्रोशेट्स विणून झालेले आहेत. बाकीचे 18 डबल क्रोशेट्स मी विणून घेते. प्रत्येक खांबावर किंवा प्रत्येक साखळीवर इथे आपल्याला 2-2 डबल क्रोशेट्स घालून घ्यायचे आहेत. एकूण 24 डबल क्रोशेट्स आपण तयार करून घेणार आहोत. सो आता आपले इथे हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 वेळा डबल क्रोशेट्स घालून झालेले आहेत. प्रत्येकी 2-2 डबल क्रोशेट्स आपण घातलेले आहेत. आता आपल्याला हा जो पहिला आपण साखळीचा एक खांब घालून घेतलेला आहे तिथे हे वर्क असं स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. आता आपण तिसऱ्या राऊंडला सुरुवात करूया. सुरुवातीला नेहमीप्रमाणे 3 साखळ्यांचा एक खांब घालायचा आहे आणि इथेच ह्याच गॅपमध्ये आपल्याला आता एक डबल क्रोशेट अजून घालून घ्यायचा आहे. ह्या राऊंडमध्ये आपल्याला 2-1-2-1 असा पॅटर्न फॉलो करायचा आहे. म्हणजे आपण सुरुवातीला इथे 2 डबल क्रोशेट्स घातले. आता पुढची जी साखळी आहे तिथे आपण फक्त 1 डबल क्रोशेट्स घालून घेणार आहोत. इथे आपण 1 डबल क्रोशेट घालून घेऊया.
त्याच्या पुढच्या साखळीच्या गॅपकडे इथे आपण आता 2 डबल क्रोशेट्स घालणार आहोत. हा पहिला डबल क्रोशेट आणि हा दुसरा. आता इथे आपण 1 डबल क्रोशेट्स घालून घेऊया. 2 1 2 1 असं करत आपण इथे 36 डबल क्रोशेट्स घालून घ्यायचे. हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊयात. इथे 2 इथे 1 2 1 2 1 असा पॅटर्न आपल्याला इथे फॉलो करायचा आहे आणि एकूण 36 डबल क्रोशेट्स आपल्याला घालून घ्यायचे आहेत. आपण इथे हे 36 डबल क्रोशेट्स घालून घेतलेले आहेत आणि आपल्यावर स्लिप स्टिचने जोडून घेतलेलं आहे. आता आपण पुढच्या जी प्रोसेस आहे ह्याला सर्कलला स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करायची, ती आपण करायला घेणार आहोत. त्यासाठी आता मी इथे क्रोशावर गुलाबी रंगाचं जे ऊल आहे, डार्क राणी कलर, तो घेते आहे. सुरुवातीला कुठल्याही एका डबल क्रोशेट्सपासून आपण सुरुवात करूया. 3 साखळ्यांचा पहिला खांब घालून घेऊया. 1 2 आणि 3 आणि इथेच ह्याच गॅपमध्ये आपल्याला अजून एक डबल क्रोशेट घालून घ्यायचं आहे. आपण इथे एकाच ठिकाणी 2 डबल क्रोशेट तयार केले. आता आपल्याला एक चैन घालायची आहे आणि ही जी पुढची साखळी आहे, पुढचा डबल क्रोशेट आहे, तिथे आपण 2 डबल क्रोशेट घालून घेऊयात. एकाच ठिकाणी आपण हे 2 डबल क्रोशेट घातलेले आहेत. हा जो इथे कॉर्नर स्पेस आपण तयार केलेला आहे ते करण्यासाठी आपण हे वर्किंग केलेलं आहे. 2 डबल क्रोशेट, मध्ये एक चैन आणि 2 डबल क्रोशेट, अशा पद्धतीने आपण हे वर्किंग करून घेतलेलं आहे. आता ह्यापुढे आपल्याला पुढचा हा जो चैन स्पेस आहे तिथे आपण एक हाफ डबल क्रोशेट घालणार आहोत. हा एक पहिला हाफ डबल क्रोशेट झाला आणि अजून एक आपण हाफ डबल क्रोशेट घालणार आहोत. म्हणजे आपण इथे 2 हाफ डबल क्रोशेट घालून घेतले. आता आपण रांगेत 3 सिंगल क्रोशेट घालणार आहोत. पहिला झाला, हा दुसरा आणि हा तिसरा. 3 सिंगल क्रोशेट झाल्यानंतर पुन्हा आपल्याला 2 हाफ डबल क्रोशेट्स घालायचे आहेत. हा एक झाला आणि हा पुढच्या गॅपमध्ये आपण दुसरा हाफ डबल क्रोशेट घालून घेतला. आता त्यानंतर पुन्हा आपल्याला हा कॉर्नर स्पेस जो आपण इथे तयार केला आहे तो करायचा आहे. त्यासाठी इथे एकाच गॅपमध्ये आपण एकाच ठिकाणी 2 डबल क्रोशेट्स घालणार आहोत. 1 आणि 2, एक चैन घालायची आहे आणि त्यानंतर पुढचा जो गॅप आहे, पुढचा जो आपला खांब आहे किंवा साखळी आहे, तिथे आपल्याला 2 डबल क्रोशेट्स घालायचे आहेत. हा पहिला झाला, दोन डबल क्रोशेट झाल्यानंतर एक चैन घालायची आहे आणि हा पुढच्या गॅपमध्ये आपण 2 डबल क्रोशेट्स घालणार आहोत. हा एक झाला आणि हा 2 डबल क्रोशेट झाल्यानंतर हा पहिला हाफ डबल क्रोशेट आणि हा दुसरा हाफ डबल क्रोशेट. त्यानंतर रांगेत 1 2 आणि 3 सिंगल क्रोशेट आपण घालणार आहोत. सिंगल क्रोशेट झाले की पुन्हा 1 आणि हा दुसरा 2 हाफ डबल क्रोशेट आपण घालून घेतले. आता आपल्या इथं हा एक कॉर्नर तयार झालेला आहे, हा दुसरा. आता आपण इथे तिसरा कॉर्नर घालण्यासाठी आलेलो आहोत. इथे आपण आता एकाच ठिकाणी 2 डबल क्रोशेट्स, एक चैन आणि पुढच्या गॅपमध्ये पुन्हा 2 डबल क्रोशेट घालून घेणार आहोत. हा एक झाला आणि हा दुसरा डबल क्रोशेट झाला. अशा पद्धतीने हा जो राऊंड आपण असा तयार केलेला आहे तोच आता इथे आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. म्हणजे आता ह्याच्यानंतर आपण इथे 1 आणि 2 हाफ डबल क्रोशेट्स घालणार आहोत. 1 2 आणि 3 आपण सिंगल क्रोशेट्स घालणार आहोत. पुन्हा 1 आणि 2 हाफ डबल क्रोशेट्स. त्यानंतर इथे 2 डबल क्रोशेट, मग एक चैन आणि पुढच्या हे जे आपला गॅप आहे इथे आपण 2 डबल क्रोशेट्स घालणार आहोत आपला कॉर्नर तयार करून घेण्यासाठी. आपण हा राऊंड या अशाच पद्धतीने पूर्ण करून घेऊयात. अशा पद्धतीने आपण इथे शेवटापर्यंत आलेलो आहोत. आपले इथे 1 2 3 सिंगल क्रोशेट्स झालेले आहेत. आता आपण इथे हा पहिला हाफ डबल क्रोशेट आणि हा इथे दुसरा हाफ डबल क्रोशेट्स घालून घेणार आहोत.
हा दुसरा आपण हाफ डबल क्रोशेट घालून घेतला. आता हा जो आपला 3 साखळ्यांचा पहिला खांब आपण तयार करून घेतलेला आहे, इथे आपल्याला आपलं वर्क एका स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. सो या अशा पद्धतीने हे आपला राऊंड पूर्ण झालेला आहे. या सर्कलला आपण स्क्वेअरचा आकार दिलेला आहे. आता आपण हे वर्क पुढे कंटिन्यू करूया. आता ही जी आपली हा जो आपला 3 साखळ्यांचा पहिला डबल क्रोशेट आहे, आता आपल्याला ह्याच्यावर पुन्हा 3 साखळ्यांचा डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे आणि हा जो पुढचा डबल क्रोशेट आहे तिथे आपण एक डबल क्रोशेट घालणार आहोत. म्हणजे ह्या 2 डबल क्रोशेटच्या डोक्यावर आपण 2 डबल क्रोशेट्स घालून घेतले. आता हा जो मधला गॅप आहे आपला, इथे चैन स्पेस आपण तयार केलेला आहे, तिथे आपण आता 2 डबल क्रोशेट्स, 2 चैन्स आणि 2 डबल क्रोशेट असं वर्क करणार आहोत. हे आपल्या नेक्स्ट राऊंडचं कॉर्नर स्पेस आपण तयार करून घेतो आहोत. इथे हे जे 2 खांब होते तिथे आपण त्याच्या डोक्यावर 1 आणि 2 डबल क्रोशेट्स घालून घेतले, 2 खांब घालून घेतले. हा जो चैन स्पेस आपल्याला मिळाला होता तिथे आपण 2 डबल क्रोशेट, 2 चैन आणि 2 डबल क्रोशेट्स घालून घेतले. आता जेव्हा आपण वर्क सुरू करू तेव्हा हा जो पहिला खांब आहे इथे ह्याच्या डोक्यापासूनच आपल्याला म्हणजे इथूनच आपल्याला सुरुवात करायची आहे. इथे आपण 1 डबल क्रोशेट्स घालणार आहोत, त्याच्यानंतर पुन्हा 1 डबल क्रोशेट. आता इथून ते इथपर्यंत पूर्ण आपल्याला 1 डबल क्रोशेट्स घालत यायचं आहे. इथून ते इथपर्यंत आपण एकूण 15 डबल क्रोशेट घालणार आहोत. आपण घालून घेऊयात ते. प्रत्येक खांबाच्या डोक्यावर आपल्याला 1 डबल क्रोशेट घालून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सो इथून ते इथपर्यंत हे आपले एकूण 13 डबल क्रोशेट झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आता हा जो गॅप आहे इथे आपल्याला आता हा जो आपण इथे चैन स्पेस तयार केलेला आहे इथे आपण एकूण 2 डबल क्रोशेट घालणार आहोत. 1 आणि 2 म्हणजे आपल्या इथे 15 डबल क्रोशेट झालेले आहेत. आता हा आपला इथे मधला जो गॅप आहे हा आपला कॉर्नर स्पेस आहे, म्हणून आपण इथे आता 2 चैन्स घालणार आहोत आणि सोबतीलाच आता इथे आपण लगेच अजून 2 डबल क्रोशेट्स घालून घेणार आहोत. प्रत्येक कॉर्नर स्पेसला आपल्याला 2 डबल क्रोशेट्स, 2 चैन आणि 2 डबल क्रोशेट्स असं वर्क करून घ्यायचं आहे. आपण ऑल ओव्हर आता इथे पुन्हा ह्या अशा पद्धतीने 15 डबल क्रोशेटचं वर्क करून घ्यायचं आहे. इथून ते इथपर्यंत आपले 15 डबल क्रोशेट झाले पाहिजेत. इथे 2 आणि इथे 2 आणि मध्ये 11 डबल क्रोशेट्स आपले असणार आहेत. एकूण 15 डबल क्रोशेटचं वर्किंग आपल्याला ऑल ओव्हर पूर्ण करून घ्यायचं आहे. सो आता आपलं हे वर्क पूर्ण झालेलं आहे. आपण इथे पहिल्या हा जो आपण साखळीचा खांब घालून घेतला होता तिथे स्लिप स्टिचने हे वर्क जोडून घेऊया. आता इथे आपल्याला प्रत्येक ठिकाणी 1 सिंगल क्रोशेटचं वर्क घालायचं आहे. हा जो स्क्वेअर आहे त्याचं वर्किंग आपण आता इथे थांबवणार आहोत. हे सिंगल क्रोशेटचा वर्क झाल्यानंतर तुम्हाला अजून मोठा स्क्वेअर बनवायचा असेल तर तुम्ही अजूनही जितके राऊंड्स हवे असतील तितके ह्याच पद्धतीने वाढवू शकता. जेव्हा कॉर्नर स्पेस येईल तेव्हा ह्या चैन स्पेसमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट्स, 2 चैन आणि 2 डबल क्रोशेटचं वर्क करायचं आहे आणि बाकीमध्ये 1 डबल क्रोशेट्स घालत जायचं आहे आणि आपलं वर्किंग करायचं आहे. आता आपण इथे हे जे 3 चैन स्पेस आहे तिथे एकूण 3 सिंगल क्रोशेट्स घालून घेणार आहोत आणि बाकी प्रत्येक खांबाच्या डोक्यावर आपण 1 सिंगल क्रोशेट घालणार आहोत. इथे फक्त चैन स्पेस आहे तिथे आपण एकत्र 3 सिंगल क्रोशेट घातलेले आहेत. बाकी प्रत्येकी आपण फक्त 1 सिंगल क्रोशेट ह्या अशा पद्धतीने घालून घेणार आहोत. ऑल ओव्हर आपल्याला हे सिंगल क्रोशेटचं वर्क करून घ्यायचं आहे. आपण हे वर्क पूर्ण करूया. सो अशा रीतीने आपण हे सिंगल क्रोशेटचं वर्क पूर्ण करून घेतलेलं आहे. आता आपल्याला 1 साखळी घालून घ्यायची आहे
आणि हे जे आपलं ऊल आहे ते कट करायचं आहे. अशा पद्धतीने हा आपला सुंदर असा चौकोन तयार झालेला आहे. आपण सुरुवातीला इथे सर्कलचं वर्क करून घेतलं. पहिले 12 डबल क्रोशेट्स, मग 24, मग 2-1चा असा पॅटर्न फॉलो करून आपण 36 डबल क्रोशेट्स घालून घेतले. आणि मग नंतर इथे याला हे स्क्वेअरचा शेप देण्यासाठी आपण डबल क्रोशेट, हाफ डबल क्रोशेट आणि सिंगल क्रोशेटचं वर्क करून घेतलं. त्यानंतरच्या ह्या रोमध्ये आपण ऑल ओव्हर डबल क्रोशेटचं वर्क केलं आणि लास्ट लेअर आपण सिंगल क्रोशेटचा बनवला. तुम्हाला हवा तितका मोठा हा स्क्वेअर बनवू शकता. बनवायला अतिशय सोपा असा हा स्क्वेअर नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.